देवाच्या पुढे उभे राहिले तेव्हा म्हणाले मज भीक काही देवा प्रेम वाहतुकी जगाला देणारे तुकोबाराय. मी कधी कधी विशेष करतो विकासजी, तुकोबारायांनी 4,500 अभंग दिले नसते, एका अभंगांवर आम्ही बंगले बांधले. एकच असतो, कधी अभंग बदलतो पण चिंतन एकच असतं. हे विशेष आणणं विशेष वाटतं. एक अभंगांवर लोक श्रीमंत झाले. नाव सांगत नाही, माझे खास जवळचा मित्र आहे. मी त्याला एक दिवशी फोन केला, किती घेशील? महेश तू फोन केला म्हणून 70 घे, न तर 85 घेतो. आपण परिचित पण नाव नाही सांगत. महेश तू फोन, म्हटलं महिन्याला किती होतात? तो म्हटलं 25-30 कीर्तन असतात. सात्विक 21. म्हणजे वर्षाचं टर्नओव्हर किती? तो म्हटला तेरी पिछू पण मेरी पिछू. म्हटलं अरे गधड्या, तुला ते वाचता येत नव्हतं, श्लोक पाठ होता येत नव्हतं, दागिना तर वाजत काय नाही. म्हटले ज्ञानोबा तुकोबाची कृपा. एक लक्षात घ्या, एका अभंगांवर जर आपण श्रीमंत होतो, एका अभंगावर आपण जर भौतिक संपत्तीचे मालिक होतो, तर तेच अभंग जीवनामध्ये सगळेच्या सगळे आत्मसात केले तर आपण एवढे आध्यात्मिक श्रीमंतीचे मालक हो की ती आयुष्य सरलं तर ती श्रीमंती संपणार नाही, त्याशी परमात्मा ती परमात्मा. जेव्हा ती भौतिक श्रीमंती बाजूला ठेवून आध्यात्मिक श्रीमंती वाढवतो, त्यावेळेला देवाला वाटतं आता याला काहीतरी द्यावं. तुम्हाला आम्हाला वाटू नये की काय मागावं, अजिबात नाही. देवाला वाटलं पाहिजे यांना काहीतरी द्यावं. आता मला प्रश्न आहे, ज्या ज्या वेळेला देवाने तुकाराम महाराजांना द्यायला आला, घेतलं का महाराजांनी? नाही. देवाला वाटलं होतं की नाही देतो, मागा महाराज मागा, देऊ का तुम्हाला धनसंपत्ती, नलकी मुक्ती नको, सोने रुपया माणिक पाषाण काहीच नको. मग ठीक आहे, देव कळून चुकला की मागायला सांगितलं तरी संत मागत नाही. देव चतुर आहे, नुसता चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, चतुरांचा चतुर असा शिरोमणी परमात्मा. त्यांनी युक्तिवाद केला, चतुर. हे अभंग निर्माण झाल्याची प्लॅटफॉर्म तुमच्या पुढे मांडतो. देवाला वाटलं तुकाराम महाराज असे मागणार नाही, आणि नाहीच. खरा भक्त खरे संत मागत नाही. मागितलं तर समाज करता, देवा करता, दिनदुमळ्या करता, गुरुदेवान करता मागणं मागतात. देव असं उभा आहे, देव उभा आहे. आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, मला माहितीये तुम्ही काय मागणार नाही. तेव्हा बरोबर आहे, का मागणार नाही? तेव्हा नामदेवरायांनी आधीच सांगितलंय आम्हाला का मागावं. विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे. तुझं राज्य आहे, आणि तुझं राज्य झाल्यानंतर झाले रामराज्य काय काय कमी सांगू तुम्हाला. निष्ठावंत भावाने तुम्ही भक्ती कराल ना, तर तुमच्या वाणीवर रिद्धी सिद्धी येते, आणि तुमच्या घरचं पाणी ती भरते. फक्त आपण निष्ठावंत भावनेने भक्ती करावी. आणि मग तुकाराम महाराजांना म्हणाले, देव मागा ना. देव काय गरज आहे, 2 टाइम मिळतंय, सगळं व्यवस्थित चाललंय. देवाच्या लक्षात आलं हे असं बोलून मागणार नाही. आता दुसरा सिद्धांत अभंगातला, तुम्ही काय मागताय? तुम्ही पनवेलच्या मठात आलात, महात्मा आणि तुम्ही दोघा, बाबा आणि तुम्ही, काटकर बाबा आणि
माझे पिताजी आहेत आणि अरुण दादा हे पार्सल बघा जरा, हा कार्यकर्ता होईल मोठेपणे. हा जी पुराशी विनाकारण आधीमध्ये पळतात ना ती कार्यकर्ता होईल. तो जाऊन जाऊन का आई पण डॉक्टर क्या बात आहे, मॉम डॅड डॉक्टर आहेत, त्याला काय बनवावं बरं. तो सर्जर होईल, सर्जर सर्जर तो सगळं उघडून बघतो. तुम्ही मम्मी सॉरी फॉर दॅट. छान ऍक्टिव्ह आहे तो, इंटरनेट एनर्जी फार लेवल आहे त्याच्यात, फार लेवल एनर्जी. मी फेस रीड केल्यावर माणूस कसे ते सांगतो. आतापर्यंत माझा कधीच चुकला नाही. फक्त कीर्तन झालं कोणी बोलू नका महाराज आम्हाला सांगा, सांगेल पण एक आहे, मी 2 दिवस इथे येईन सांगायला तुमचं कुंडली फुकट. पण ज्यांनी माझ्या पुढे यायचं त्यांनी गिरजीच्या धर्मशाळेला 5,000ची पावती जमत असेल तर 2 दिवस येतो. जमत तुम्हाला यांनी उभरलं तुकोबरांना देवानी डोकं लावलं. महाराज असे मागणार, सिद्धांत लक्षात घ्या. तुम्ही दोघं मठात आला, आम्ही पनीर तळलं, त्याची चौकोनी तुकडे केले, त्याला मिरचीची पावडर, हळदाची पावडर, मीठ टाकलं आणि ते तळले. तुम्हाला ते दोघांना आवडले आणि त्याचबरोबर तुम्हाला न आवडणारी कारल्याची कडू भाजी मी केली. दोघांनाही पात्र सिद्ध केले. तुम्ही काय मागा, न आवडणारी कारल्याची भाजी किंवा आवडणारा पनीरचे तुकडे. काय मागा, पनीरचे तुकडे. का तुम्ही मागितलं? कारण तुम्हाला ते सिद्धांत सांगतो बरं का, तुम्हाला ते आवडतं. आता साधी गोष्ट, माझ्या हातामध्ये 1 किलो सोन्याचा गोळा आहे आणि 1 किलो चॉकलेटचं पाकिट आहे. तुम्ही काय घ्या खरं सांगा, जोरात बोला, जोरात जोरात. मला किती चॅप्टर आहे त्यांना माहितीये. सोन्याचा गोळा 1,30,000 तोळा आहे. म्हणजे जर 1 किलोचा घेतला देणार नाही एवढं काही मी उधार नाही, मी उधार घेणार आहे. ऐका, त्या दोघांनी प्रांजळ उत्तर दिलं, महाराज आम्हाला जे आवडतं ते आम्ही मागू. हाच सिद्धांत अध्यात्मामध्ये देवानी लावला. जे आवड आहे माणूस तेच मागतो, आवडीच्या व्यतिरिक्त मागत नाही. आतापर्यंत सगळ्या संतांना मी मागणं म्हणून विचारलं, त्यांनी मागणं मागितलं नाही. मग आता मागणं विचारायचं नाही, त्यांची आवड विचारायची. म्हणजे जे आवड आहे तेच मागणं असतं. जे आवड आहे, सिद्धांत कळाला, माणूस काय मागतो, जे आवड ते मागतो. देव चतुर आहे. देवाने तुकोबाराने विचारलं, तुम्हाला आवड कसली आहे? देवाला असं वाटलं संसाराचे सांगते, कितीही करा, कितीही करा, या फळना चुंबिता, फुलना तृंबिळिता, जो का पण डुसता रुखची हा. अवघड आहे संसार. अरे संसार संसार बोला. हा पुढच्या वर्षी बाहेरची कीर्तन ठेवायची. एवढं म्हटलं. अरे संसार संसार जस कपशीच घर, बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर. मगाशी मी स्वयंपाकघरात गेलो, आमच्या निवृत्ती दादांच्या बहिणी साहेब आतमध्ये होत्या. मी हात धुवायला गेलो आणि फिरताना मला मांडण दिसली. आता एक साधी गोष्ट, मला खरं देवाची शपथ आहे तुम्हाला, खोटं बोलायचं, बोला खोटं बोलायचं नाही. गरम चहा उकळता आधी बशीत का आधी कपात?
जोरात जोरात. आधी कपात. म्हणजे जेवढं सहन करायचं ते बशीनी का कपानी? कपानी. तुम्ही आज्ञा देता यांना हसवून घालवायचं. सहन कोणी करायचं? कपानी. मांडणी आपल्या घरी, मांडणी कोणाकोणाकडे? मांडण. आता मला सांगा, बशी ठेवायला खाचा का हुक? खाचा. म्हणजे ती अलगद सोडली की अशीच बसते. कोण? इकडं तिकडं हलत. कोण? बशी. आणि गरम गरम चहा ज्याच्यात दिली जाते, ज्याला सहन करावं लागतं, त्या कपाला जास्त काम कोणाचं? कोणाचं? म्हणजे सहन कोणी करायचं? कपाने. आणि व्यवस्था कोणाची? हे बशीला कळलंच नाही अजून. 8 तास जायचं कपाने, 8 तास जायचं कपाने, 9 तास शेतावर काम करायचं. जोरात बोला. तुम्ही ह्यांना नाही बोलता, बिचारी गप्प राहील म्हणून अशी राहील. लय अवघड. तुम्हीच बोला. 8 तास ड्युटीवर जायचं. जोरात बोला. कपाने. शेती भातीची कामावर जायचं. कपाने. काबड कष्ट करायचे. कपाने. आणि पगार हातात घ्यायचा. दॅट इज कॉल्ड संसार. विठ्ठल. या फळना चुंबिता, फुलना तरुबी, झोका पंडू सुता रुखची हा. ते अश्विनी वहिनी मागे बसल्या. किती अवघड आहे प्रपंच. मग का मी प्रपंचाचं मागावं ज्याचा फायदा कोणालाच नाही? आहे का फायदा? नाही ना. मला सांगा साधी गोष्ट, आपण जे कमवतो आपल्या करता कमवतो का मुलांकरता? कोणा करता? कोणा करता? मुलांकरता. बरं, मुलं जे कमवतील ते तुमच्या करता का त्यांच्या बायका पोरण करता? बरं बोला. त्यांच्या बायका. मग तुमचा फायदा काय? आपला फायदा काहीच नाही. म्हणजे आतापर्यंत जे आपण कमवलं जमवलं त्याचा फायदा आपल्याला नाही. मग आता जेवढं जमवाल म्हणजे चोरून चोरून नवऱ्याच्या खिशातलं. मी पूर्वा आश्रमामध्ये एका धर्मशाळेशी अटॅच होतो. नाव नाही सांगत. होतो तर वरच्या मजल्याला पत्रे टाकायचे होते. 3,000 स्क्वेअर फीट. मी माझ्या माता माऊलीला कीर्तनात सांगितलं, असं करा तुम्ही रोज दर महिन्याच्या सामानातून भाजीतून थोडी थोडी पैसे बाजूला काढा आणि त्याचा एक गल्ला काढा, त्याच्या नावाला धर्मदान. आणि मग वर्ष झालं की ते जमले की सगळ्यांनी एकत्र येऊन ते डोनेट करा. एवढा विशेष प्रभाव पडला. वरच्या मजल्याचा अख्खी शेड झाली. एवढं जमवलं हे तुमच्या ताकद आहे. ऐका, संसाराकरता किती करा तुम्ही, तुमच्या करता, तुमच्या मुलांकरता, तुमची मुलं त्यांच्या मुलांकरता. त्याच्यामध्ये आपला फायदा काहीच नाही. ती त्यांच्या मुलांकरता करा, आपल्या करता काहीच. आता सांगा, खरं सांगा, तुमच्या मुलाचं लग्न तुम्ही का करता? झोपल्या का करता? महाराज प्रपंच वाढावं म्हणून नाही. मीच करायचं का एवढं? हा बस. यथार्थ उत्तर. आपल्याला तुम्हाला असं वाटतं एवढे वर्ष थकलो भागलो, आता बसून खाईन, बसून. आणि बसून खाण्याकरता ती सून आली. ती सून आल्यानंतर ही बसून नाही, ही भांडी घासून दिसत तसं. आणि म्हणून जग प्रपंचात जसं दिसत तसं नाही, पण परमार्थात जसं दिसत तसंच आहे. मुखी राम ऐसे परमार्थात जसं दिसतं तसंच आहे. बुक्का तसाच आहे, माळ तशीच आहे, ध्वजा तीच आहे, क्षेत्र तेच आहे, वारी तशीच आहे, हरिपाठ तोच आहे. प्रपंचामध्ये परिवर्तन झालं
परमार्थात आमचं अंतःकरणाचं परिवर्तन होतं आणि आम्ही अद्वैत होऊन मोक्ष पदाला जातो. मग आम्हाला देवाकडे मागणं मागायचे. तुकाराम महाराजांना विचार, तुम्हाला मागणं मागायला मी सांगत नाही, पण मला कळेल का? म्हटले काय देवा कळेल? तुमची आवड काय? तुमची आवड काय? आवडीत मागणं दडलेलं असतं. तुमची आवड काय? आवड काय म्हटल्यानंतर, देवा तुझं सगुण म्हणून की सगुण निर्गुण तुझी एक गोविंद रे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. सगुण निर्गुण तूच आहेस, पण निर्गुणापर्यंत पोहोचण्याकरता आधी सगुण कळायला पाहिजे. ऐका, फार मोठं आध्यात्मिक चिंतन आहे वारकरी संप्रदायात. माझ्या आवडतं गाणं आहे ते. आपल्याला तो कसा आहे कळालाच नाही, दिसलाच नाही, तर त्याची प्रचिती घ्यावी कशी? संतांनी ते अभंगांमध्ये सांगितलं, सुंदर ते ध्यान उभे विटेव करकठावरे ठेवलेला, तुळशीहार गळा कासे पितांबर अवढे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजी. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. आधी त्याचं लक्षण सांगितलं कसं आहे. विटेवर आहे, कटेवर आहे, मकराकार कुंडल आहे, कौस्तुभमणी आहे, चंदनाचा तिलक आहे आणि हसला चेहरा आहे, तो आमच्याकडे निहाळतो. आणि ज्यावेळेला हे आम्ही हे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग आजम्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलचे विठ्ठल, आम्ही मग त्याला प्रचितीत आणला. मग त्याला प्रचितीत आणला. विठ्ठल विठ्ठल सर्वात चांगलं काय ते बालपण. एकदा मोठं झालं ना, ताईनी भाऊ डॉक्टर असले तरी त्यांना झोप लागत नसते. कधी रात्री कोणी सर असं झालंय तसं झालं, लहानपणी रिलॅक्स. त्याला काय माहिती कीर्तन झाले, त्यांनी मारी गोल्ड आणलं. एका कीर्तनात एका पोराने मला कॅडबरी अर्ध भरवलं. लहानपण त्यांना सांगू, जीवनामध्ये माणसं जोडायचे, देव जोडायचं, एवढंच करा. लहानपण बस, दुसरं काहीच नाही. जेवढं लहान व्हाल तुका म्हणे व्हावे. मग देवाने विचारलं, मला सांगा. हो म्हटले, सांगतो दे. तुझ्या सगुण रूपाची आम्हाला आवड आहे का? त्याचे कारण आहे, राजस सुकुमार मदनाचा मुकळा राजस सुकुमार. जरी उगवले एकाच वेळेला तरी त्यांचं तेज फिकं आहे. रवी शशी काळा लोकले
एवढा देवा तो सुंदर आहेस. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, डोळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळी, कासे सोन सळा पांघरे पाडोळा, घननीळा सावळा बाह्यानो सकळी तुम्ही, भागे केसवा तुका म्हणे जीवा धीर नोहे. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, डोळे माळ कंठी वैजयंती. असं तुझं स्वरूप देव सगुण आहे. आणि ते सगुण स्वरूप पाहताना माझे डोळे निवतात, माझे डोळे शांत होतात आणि माझ्या डोळ्यांना सुख होतं. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडे हे रूप देवाला सांगितलं तो गोबर आहे. आवडे हे रूप, हे निदर्शित केलंय हे शब्दाने. हे जे समरूप आहे ना देवा, हे रूप ते मला आवडतं. का आवडतं महाराज? त्याचे कारण सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर सुख मिळत. तुमची गाडी मी बघितली की मला चांगलं वाटत काय नाही बघ. आवडतं का आपल्याला? सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी बघून सुख वाटत नाही. पण देवा तुझं मला सांगा ना, भगवान कृष्ण पाहिला सावळा आहे, तर सावळ्याला बघायला किती गोड वाटत. मला बरेच जण म्हणतात महाराज आपके धाम में ठाकुर जी की जो मूर्ति है वो मार्बल की क्यों नहीं, वो काली क्यों है? आमच्या मठात शालिग्रामाचे प्रश्न आहे.
आणि गंडकी नदीतून मागवला मी तो 3.5 फुटाचा दगड मागवला आणि मग त्याच्यावर शालिग्रामाचे भगवान गोपालनाथाची मूर्ती बनवली. म्हटलं महाराज ते मकरंद मार्बलची चांगली वाटली असते. एक लक्षात घ्या, तो काळा जरी असला, लोकांना काळा वाटत असला, तरी त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर मनाला स्थिरता होते. आता ऐका, हा ठाईचा काळा जरी काळा असला तर त्याला पाहिल्यानंतर आपलं जे अंतःकरण ते स्थिर होतं. तेव्हा पहिलं कारण चंचल मनाला स्थिर करणार तुझे हे स्वरूप आहे. म्हणून आवडे हे रूप. देवा, ह्या रूपामध्ये तू जेव्हा विटेवर उभा आहेस तेव्हा तू सगळ्यांना एकत्रित घेऊन यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णया ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेमके. या स्वरूपामध्ये तू सगळ्यांना आपलं शिकलस आणि सगळ्यांना चरणाजवळ स्थान दिलंस. म्हणून आवडे हे रूप. या रूपामध्ये तुझ्या नाभीमध्ये ब्रह्माचं उदयस्थान आहे, जन्मस्थान आहे आणि माथ्यावर तू भगवान शिवाला घेतलेला आहेस आणि साक्षात तू विष्णू स्वरूप आहेस. म्हणून तिन्ही देवांचं दर्शन, विठ्ठल स्वरूपाचं दर्शन केल्यानंतर होतं. म्हणून आवडे हे रूप. हे परमात्मा, एका भक्ताने आई वडिलांची सेवा करावी आणि त्याला भेटण्याकरता तो यावा आणि त्यांनी तुझ्याकडे मागणं मागावं. युगानुयुग लोकांच्या जगाच्या कल्याणाकरता तू इथे उभा राहावस. आणि म्हणून तू त्या सामान्य भक्ताला दिलेलं अभयदान आणि त्या अभयदानाचं स्वरूप म्हणून तू आजही उभा आहेस. म्हणून आवडे हे रूप. येथे द्वारकेहून आला परत तू आलास, द्वारकेवरून डायरेक्ट पंढरपुरात आलास. निमित्त मात्र रुक्मिणीला शोधण्याकरता आलास, पण इथं आलास. इथं आल्यानंतर सगळ्या गोपाळांना एकत्र केलंस. मेळविली मांदी वैष्णवांची, सगळ्या वैष्णवांना एकत्र केलंस. चोखोबराय बरोबर तू ढोल ओढलीस, गोरोबा काकांबरोबर मडकी घडवलीस, नरहरी सोनार महाराजांबरोबर सोनं घडवलंस, सावतोबा बरोबर त्यांच्या त्या मळ्यामध्ये राबलास, नामदेवरायांच्या बरोबर त्यांचा व्यवहार केलास, जनाबाई बरोबर जातं ओढलस, सखोबाईचा संसार केलास. हे सगळं करत असताना देवा, ज्याला जसा प्रसंग पडेल तशा स्वरूपाने तू नटलास आणि नटून सुद्धा तुझं वेगळंपण या विटेवर सिद्ध ठेवलंस. म्हणून आवडे हे रूप. होका दुराचारी विषय असत संत कृपेत वरित उद्धरते. आणि संतांनी तुला आळवून दुराचारी, पापी, चांडाळ कोणी असू द्या, त्यांना तुझ्या स्वरूपाचं लक्षण सांगितलं आणि त्यांना तुझ्या भक्तीची ओढ लागली. आणि म्हणून तुला पाहिल्यानंतर मन वेधलं जातं आणि म्हणून मन वेधलं जातं. म्हणून आवडे हे रूप. गवळणीचं मन कधी वेधलं? पाहिला पाहिला नंदाचा देणे वेधीय दे. ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलं, काय सांगितलं? रूप पाहता रोज, रूप पाहता जी अनंत विचाराची कंपायमान, अनंत तरंगाची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीने तुला पाहिल्यानंतर सुख झाले साजनी. आणि सुख आमच्या बुद्धीला होतं. बघा, बुद्धी सगळ्याच गोष्टीत सुखावत नाही. मन सुखावत पण बुद्धी सुखावत नाही, कारण बुद्धी विचार करते. नुसते नाही, अनंत बुद्धीचे तरंग, अनंत तरंग आणि बुद्धी ही सहजासहजी सुखावत नाही. पण ती तुला पाहिल्यानंतर सुख झाले ओ साजनी. आणि म्हणून आवडे हे रूप. विठोबा
कृष्ण भगवान की जय। महात्मा महात्मा इनके ऊपर डालो थोड़ा सा। तो कुठे गेला छोटा छोटा कपडा पाहता लोचन सुखाव। आता ऐका, 2 चरण सोडवतो, 2 चरण पुढच्या वर्षीला ठेवतो. विचार करणारे होते मेल्याला परत यायचं वाटतं. घाबरू नका, माझा मी प्रेम एवढं तुमच्यावर आहे, मी पुन्हा येईल. मग तू बरं आहे, देवाला सांगतात, देवा आवडते ना, लोचन सुखावतं. मग काय करू तुकाराम मला सांगा ना. आता दृष्टी पुढे, आता थांबा. आता ह्या शब्दाने वर्तमान काळातून भविष्य काळाचा सांकेतिक तुकाराम महाराज एक मुद्दा बोलतात. जी गोष्ट आता तुमच्या जवळ आहे, स्मृतीत आहे, तीच भविष्यात स्मृतीत राहते. तुम्ही म्हणाल नंतर करू, नंतर येत नाही, नंतर कोणती गोष्ट होत नाही. मग आता जर तू आमच्या पुढे उभा राहिलास तर अनंत कालापर्यंत, भविष्यापर्यंत तुझं स्वरूप आम्हाला डोळ्यांनी पाहता येईल. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितोरा आहे कैसा आवडे रूप गोजिरे सगुण तैसा दृष्टी पुढे. म्हणून ऐसा सांगितलं. कैसा, जैसा आता समोर आहेस तैसा, म्हणून ऐसा किंवा आता दृष्टी पुढे. ऐसा चेतुर आहे कैसा, विटेवर उभा कटेवर कर, ऐसा चेतुर आहे. मग काय कराल, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, पांडुरंगा मी मग तुला पाहिजे. काही पाठभेदामध्ये जो मी तुझं पाहिजे वेळोवेळा, वेळोवेळा पाहिलं तरी सगुण रूपालाच, आणि पांडुरंगा पाहिलं तरी सगुण रूपालाच. मग असं का होतं, तुम्ही सारखं पाहण्याकरता भरपूर आहे ना. तुम्ही साडीच्या दुकानात गेले, एकच साडी पाहता का भरपूर पाहता? ढीक ढीक. यांचं आपलं बरं आहे. सर्विस शर्ट दाखवा, कॉटनचा दाखवा, त्याच्यात 2-3 कलर बघतील, एक उचलतील, येते बाईला घ्यायची असते 300 ची साडी, 3000 पर्यंत बघते. इकडच्या मी पनवेलच्या सांग, इकडच्या घे जातात, एकच बघतात आणि तीच घेऊन येतात. बरोबर ना? इकडे पण तसंच आहे ना, घरोघरी मातीच्या चुली. आपण काय घेतो, काय पाहतो, त्याची आपल्याला गोडी असते. तुकाराम महाराज सांगतात, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता मी ते जीव गेला, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. मस्तक फुटलं, शरीर तुटलं तरी चालेल, मी आता तुला पाहायचं सोडणार. देव सोडावा का संसार सोडावा? देव सोडावा. हो म्हटलं, संसार सोडायचा का देव सोडायचा? संसार. संसारा वाच काय मिळाला ना, खरं सांगू का, हे तुम्हाला आता कळणार नाही.
ज्यांच्या सुनाने ज्या सासवानं हुसकवलंय त्यांना कळेल बाबा महाराज सांगतात तेच बरोबर. एवढं जोरात तेच बरोबर. संसारात काय होणार आहे? साधी गोष्ट, कीर्तनकार असा नसा, भक्त असा नसता, संसार म्हणजे भांड्याला भांड लागत. तुमच्या घरात भांडण होतात आणि आमच्या घरात होत नाही काय? फार विश्वासाने बोलतात होतात. फक्त तुमची हॉलमध्ये होतात किंवा तुमच्या अंगण्यात होतात. लय अवघड आहे संसारात. हे दोन असे मित्र होते, हमराज कळत तुला? कळत हमराज. आम्ही दोघं तसे लहानपणापासून. नितीनला माझा भावच समजायचे आज पण. म्हणजे मामांच्या बिवांच्या गावाला गेला अजून विचारतात तो आला नाही तो. मी कोण? काकू अजून. काय काय लोक ती कोकणात ती नालक्या बोलतात त्याला. नालक्या हमराज. मी 5 मिनिटात बोलतो. त्या टोननी मला सांगितलं ज्ञानेश्वर माऊली घ्या. एक 5 मिनिट हा दृष्टांत सांगितलं. लगेच विठ्ठल परंपरेचं भजन आणि लगेच शेवट. हमराज बालवाडीत एकत्र हात धरून जायचे. एका हातात चटणी. लहानपणी लय आवड होतं. पहिली परिस्थिती कुठं होती? करदोड्याला करदोडाच बेल्ट जाड व्हायचे. खायला काय दिलं ना गोड आणि खारट एकदाच तोडायचं. काय एवढी आताची मुलं खूप एकदम टापटीप. पहिले काय होतं लहानपणी कळत पण नव्हतं. 4थी 5वीला गेलं तरी कळत नव्हतं. ग्रॅज्युएट पर्यंत 5 एकाच कंपनीत गेले. इंटरव्ह्यू दिला 5. दोघांनी खांद्यावर हात टाकला. म्हटले बघ बालवाडीत बोला एकाच, बोला बालवाडीत शाळेत एकाच, कॉलेजला एकाच, कंपनीत एकाच, आता सासरवाडी सुद्धा एकाच गावात. वाक्य पूर्ण होते. सासरवाडी सुद्धा एकाच गावात करायचं. ते आले एकाच गावातल्या 2 मुली केल्या. वरात सुद्धा एकाच गावात समोरासमोर बंगले. असं छान प्रपंच चालू झाला. 5-6 महिने छान असतं. अहो चहा घ्यायला पाहिजे बघतो तुला. आणि एक 5-6 महिन्यानंतर एकाच्या घरात प्रचंड भांडण व्हायला. भांडण झाल्यानंतर ज्या काही ओव्या गायल्या जातात. पुरुषाला शिकवावे लागतात. इकडं शिकवाव्या लागत. कुठून PhD केली मला ते कळत नाही. भाई किती शिकली असली तरी खतरनाक शिव्या देते. खतरनाक इकडचं नाही आपल्या बेंचीचं. मला पुढच्याशी यायचंय पुढे शिव्या भांडण जोरात. समोरच्याकडनं हसायचा आवाज. शनिवारी हा जाऊन भेटला मित्राला ज्याच्या घरात भांडण असे. तो म्हणला असं करू उद्या रविवारी सुट्टी आहे बसूया संध्याकाळी. काय कान टवटरले बघा. बसूया जरा बोलूया. गेला ज्याच्या घरात भांडण व्हायची त्यांनी मिठी मारली. रडला खूप रडला. त्यांनी डोळे पुसले. नको रडतोस का रडतोस? काय करावं? दुःख सांगतो कोणाला? तुझ्या व्यतिरिक्त आहे कोण मला? तुझ्या व्यतिरिक्त चायनीज देत कोण मला? तुझ्या व्यतिरिक्त मला आहे कोण? लहानपासून एकत्र तुम्हाला बघितलंस. मी साधा गोळा एकत्र शिकलो, एकत्र कॉलेज, एकत्र आपण कामाला लागलो, धंदा लागलो, घर एकसारखे बांधले. एवढं प्रेम. आणि माझं प्रारब्धाने बायको चांगली. रोज भांडते. तुझं बरं म्हटलं तुझी रोज हसणारी बायको मिळेल.
तू त्याच्यापेक्षा जोरात रडायला. तू त्याच्यापेक्षा रडायला. काय झालं काय? माझी बायको भांडकुनी, तू सकाळी तुझी बायको हसते होते, हसत नाही. ती रोज भांडताना ती किचन मधली भांडी फेकून मारते एवढा, आणि लागला की ती हसते आणि हुकला की मी हसतो. तेच संसारात काही बदल. काही जण दुःख सांगू शकतात, काही जण दुःख सांगू शकत, पण दुःख आहे सर्वांनाच. सुख नाही कोठे आल्यानो संसार. मग आम्हाला सुख कुठे आहे? तर आमचं मन त्याला पाहण्याकरता जर लाचावलं तरच आम्हाला सुख आहे. आमचं मन, आमचे डोळे त्याला पाहण्याकरता लाचावले तर आम्हाला सुख आहे. आणि आम्हाला त्याचं स्वरूप आवडायला लागलं की आम्हाला सुख आहे. म्हणून आता लढीवाळ मागणं म्हणजे बाळ होऊन मागणं अभंगाचं शेवटचं चरण.
परंपरेचं भजन होतं. बोला ना. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. काळी काळी सांग. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. आतमधले पण काही सांगा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास सर्वांचं कल्याण हो. ह्या सप्ताह करता सर्वांनी जे अथक परिश्रम घेतले, सगळे दान धर्म केले, त्यावेळी सर्वांच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती हो, सर्वांचे सुख पदरामध्ये पडो, सगळ्यांच्या मनोवांचे फल सर्वांना प्राप्त हो. माऊली चरणी प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पंढरी आजची सांगता फडाच्या नियमाप्रमाणे हा पुरीले पुरे वेळेवा थोडे हरे